नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. गुढीपाडव्यानंतर तूर बाजारभाव वाढणार. गुढीपाडव्यानंतर आता तूर बाजारभाव 9,000 रुपये प्रति क्विंटल होणार. जानेवारीमध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर तूर बाजारभाव मोठ्या प्रमाणात चढ उतर होत आहे. आता इथून पुढे तुरीचा बाजारभाव कसा असणार हे बघणं गरजेचं आहे. चला तर पाहूया कोणती अशी कारणे आहे यामुळे तुरीचे बाजारभाव वाढणार. यामध्ये पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुरीचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. देशांतर्गत तुरीला चांगली मागणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात संघर्षाचं वातावरण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आहे. आयात निर्यात धोरण रखडलेलं आहे. या सर्व परिस्थितीमध्ये इथून पुढे तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. सध्या तुरीचा तो दर आहे 8,200 ते 8,900 पर्यंत काही ठिकाणी मिळाला आहे. म्हणजे जालना असेल, हिंगणघाट असेल, अमरावती असेल, वाशिम असेल, काटोल असेल, भिवापूर असेल. 3 वर्षापासून तुरीच्या उत्पादनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घट दिसते. आपली गरज 45 ते 27 लाख टन आहे. उत्पन्न मात्र 28 ते 36 लाख टन पर्यंत घेऊन गेलेलं आहे. शिल्लक साठा कमी असल्यामुळे यापुढे तुरीला बाजारभाव 100% वाढणार आहे. आपण जर बघितलं तर राज्यामध्ये, देशामध्ये त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा तुरीला टंचाईचं वातावरण आहे. म्यानमार, आफ्रिकामध्ये यावर्षी उत्पादनात 20% घट आहे. सध्याच्या दराचा विचार करता तर सर्वोत्तम दर हिंगणघाटमध्ये 7,900 पर्यंत तुरीचा दर जाऊन टेपलेला आहे. यापुढे सुद्धा तुरीच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ होताना पाहायला मिळेल. सर्वोत्तम दर जो मिळतो हिंगणघाटमध्ये 7,900 ते 9,000 पर्यंत तुरीचा दर आपल्याला पाहायला मिळतो. हमीभाव जो आहे 8,000. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बाजार वाढल्यामुळे शेतकरी वर्गाने हमीभावाकडे पाठ फिरवली आहे. येत्या काही दिवसांमध्ये आता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये निर्यात असेल, त्याचप्रमाणे देशांतर्गत मार्केटची जी काही परिस्थिती आहे ही सुधारल्यामुळे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात आपल्याला तेजीत पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये जर आपण बघितलं सरासरी दर 80-90 रुपये आहे. अतिवृष्टी असेल, त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे घटक आयात निर्यात धोरण असेल, व्यापाऱ्यांची साठवणूक असेल, या सर्वाचा परिणाम देशांतर मार्केटवरती होणार आहे आणि तुरीचा बाजारभाव 9,000 9,500 पर्यंत सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुरीचा सर्वोत्तम दर 9,000 आहे. परंतु हा बाजारभाव आता इथून पुढे टिकणार का हे बघणं गरजेचं आहे. सरासरी दर जो आहे तुरीचा 80-85 रुपये आहे. जालना, हिंगणघाट, अमरावती, नाशिक, नागपूर, काटोल, भिवापूर या सर्व ठिकाणी तुरीला चांगला दर मिळत आहे. इथून पुढे सुद्धा तुरीला हे 3 कारणं आता सर्वात महत्त्वाचे असणार आहे. मार्चमध्ये गुढीपाडव्यानंतर आता तुरीचा बाजारभाव आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये 3 कारणं आयात निर्यात धोरण, देशांतर्गत वाढलेली मागणी आणि विदेशातून आलेली चांगली मागणी, टंचाई या सर्वाचा परिणाम देशांतर्गत तुरीच्या मार्केटवरती होणार आहे. अतिवृष्टीमुळे यावर्षी उत्पादन कमी झालेलं होतं. त्यातल्या त्यात पुन्हा एकदा बघा युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात निर्यात धोरणावरती परिणाम झालेला आहे. मग अशा परिस्थितीत पुढील बाजारभाव कसा असणार आहे याकडे बघणं गरजेचं आहे. राज्यातील महत्त्वाच्या तूर अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. रोजच्या रोज तुरीचे अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज देत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.